नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखेडे. बिहारमध्ये सम्राट चौधरी मुख्यमंत्री झाले आणि भाजपाने शेवटी उत्तर भारतातला तो एक मजबूत किल्ला आपल्या हातात घेतला. प्रत्येक वेळेस किल्ले हे जरुरी नाही की तुम्ही जिंकताच, फितुरीने सुद्धा घ्यावे लागतात आणि हेच फितुरीचा प्रोग्राम झाला. जनता दल युनायटेडचे सुप्रीमो नितीश कुमार यांना असं सगळ्या बाजूंनी घेरलं, की एकाएकी त्यांना हा साक्षात्कार झाला, की "अरे बाबा, आपण आयुष्यात सर्व काही केलं, पण आपण कधी राज्यसभेमध्ये गेलो नाही. त्यामुळे आता राज्यसभेमध्ये जायला पाहिजे." म्हणून त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारले. फार राजकारणात काय-काय होईल सांगता येत नाही. आता बिहारचं डबल इंजिनचं सरकार कसं चालेल, तिथे जनता दल युनायटेड आणि ज्यांचा संसार कसा चालेल, मायनस नितीश कुमार बिहारमध्ये काय होईल, बऱ्याचशा गोष्टी हे तर वेळेवरच कळतील. परंतु दुसरं बिहारला लागून जे राज्य आहे, जे भाजपाच्या डोळ्यात बिलकुल खुपतंय, ते आहे बंगाल, पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका आहेत 26 आणि 23 आणि 28ला 26 आणि 28ला मतदान आहे तिथे. आणि मतदान चालू असताना ईडी पोहोचत नाही असं होत नाही. पुन्हा ईडी पोहोचली आणि आयपॅक जी कंपनी आहे, जी सूत्रसंचालन करते तृणमूल काँग्रेसच्या निवडणुकीचं, त्यांचा ॲडवाईज करते, त्यांच्यासाठी एक्सपर्ट म्हणून काम करते. त्याच्या डायरेक्टरला पोलिसांनी उचलला मागच्या जुन्या कोळशाच्या एका प्रकरणामध्ये. आता ह्या सगळ्या बातम्या मी तुम्हाला जे चालू आहे दिवसभर त्याचं थोडंसं झलक दिली. परंतु जो मोठा झटका, बडा झटका धीरे से अशी बातमी आता समोर येत आहे तुम्हाला. 5 राज्याच्या निवडणुका संपल्या म्हणजे 28 तारखेचं मतदान संपलं. 29, 30, 1 या तारखेच्या दरम्यान भयानक भाववाढी तुम्हाला पेट्रोल आणि डिझेलमध्ये पाहायला मिळेल, अशी शक्यता दर्शवली जात आहे. पेट्रोलचे ₹18 तर डिझेलमध्ये ₹35 महागणार. नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका यासारख्या अनेक शेजारी देशांनीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवलेल्या आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल 18 तर डिझेल ₹35 प्रति लिटर महाग होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर वाढले तरीही देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे कंपन्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालसह 5 राज्याच्या निवडणुका संपतात, पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्याची शक्यता आहे. कच्चे तेल महागल्याने कंपन्यांना प्रति लिटर पेट्रोलवर 18 आणि डिझेलवर ₹35 नुकसान होत आहे. मागच्या महिन्यात 3 कंपन्यांना जवळ-जवळ ₹2400 कोटी नुकसान सहन करायला लागलं. उत्पादन शुल्कात ₹10 कपात केल्यानंतर हे नुकसान 1600 कोटीपर्यंत घसरलं. प्रत्येक $10च्या वाढीनंतर नुकसान ₹6 प्रति लिटर वाढत आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेप्रमाणे अंदाजे 88% आयात करतो. त्यापैकी 45% मध्य पूर्वेकडून आणि 35% रशियाकडून येतो. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती केवळ तेल कंपनीसाठी नव्हेच, तर देशातल्या चालू खात्यात तुटवडी आणि जो करंट अकाउंट डेफिसिट आहे, देखील धोकादायक ठरत आहे. 2026च्या पहिल्या तिमाहीमध्ये ही तूट $20 अब्ज पर्यंत वाढू शकते असा अंदाज आहे. हे जे वाढतं म्हणतात $20 अरब जे अब्ज म्हणतात, त्यात फक्त पेट्रोलच्या, ऑइलच्या किमती वाढतात म्हणून नव्हे, रुपयाची किंमतही खाली घसरते, तरी एक फार मोठं कारण आहे. हे अशा रिपोर्टमध्ये जाणून-बुजून गाळलं जातं. सरकारी महसुली तेलवरील उत्पादन शुल्काचा वाटा सातत्याने कमी होत आहे. 2017च्या आर्थिक वर्षात जे 22% होते, आता केवळ 8% पर्यंत खाली आलेले आहे. सरकारने पूर्ण उत्पादन शुल्क काढून टाकले तरी सध्याच्या किमतीनुसार तेल कंपन्यांचे नुकसान पूर्णपणे भरून निघणार नाही. ऑगस्ट 22 नंतर प्रथमच अमेरिकेत पेट्रोलची सरासरी किंमत प्रति गॅलन $4च्या वर गेली. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका म्हणजे पहिले ती $2.5 होती, ती $4 झाली आणि कॅलिफोर्नियाच्या काही एरियात तर ते $10 पर्यंत गेली प्रति गॅलन. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंकासारख्या देशातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत. जून 2010 पर्यंत पेट्रोलच्या किमती सरकार ठरवत असेल आणि 15 दिवसांनी सुधारित केली जात असेल. 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलच्या किमती ठरवण्याचे काम कंपन्यांना सोपवलेले आहे. त्याप्रमाणे ऑक्टोबर 2014 पर्यंत डिझेल किमती सरकारच ठरवत असे. 19 ऑक्टोबर 2014 पासून सरकारने हे कामही तेल कंपन्यांकडे सोपवले. बाजारातील कच्च्या
सध्यातील कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, वाहतूक खर्च आणि इतर घटकांचा विचार करून पेट्रोल आणि डिझेलची किंमत रोज ठरवतात. देशात आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणुका संपल्यानंतर ही ज्या किमती आहेत ते वाढवण्याचा सरकारचा घाट आहे. आता आपण थोडंसं त्या पेट्रोलचं इकॉनॉमिक्स पाहू, गणित. पेट्रोलवर प्रत्येक लिटर ₹35 टॅक्स सरकार घेतं. त्यात ₹19.90 हे सेंट्रल एक्साईजचे आहेत आणि स्टेटचा व्हॅट आहे ते रिमेनिंग आहे, म्हणजे राहिलेले. डिझेलवर 28 ते ₹30 पर लिटर सरकार टॅक्स वसूलतं. त्याचं जवळजवळ ₹18-15.80 हे टॅक्सेस केंद्र सरकारचे आहेत आणि त्यानंतर स्टेट व्हॅट त्याला लागतो, तो वेगळा. आता सेंट्रलचं जे आहे ते कुठले कुठले टॅक्सेस घेतात. सेंट्रलमध्ये सेंट्रल एक्साईज हा एक टॅक्स आहे. त्यानंतर स्पेशल ॲडिशनल एक्स्ट्रा ड्युटी म्हणून एक्साईज ड्युटी म्हणून हा पुन्हा एक्साईजचा दुसरा टॅक्स आहे. मग सेस आहेत त्याच्यावर. त्यात ॲग्रीकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सेस वगैरे असले सेस, वेगवेगळे सेस वेगवेगळ्या ठिकाणी लागतात, ते घेतात. राज्य सरकारचे पण आपले सेस आणि व्हॅट असतं. राज्य सरकार व्हॅट लावतं, व्हॅल्यू ॲडेड टॅक्सेस, आणि सोबत पुन्हा त्याच्या तो सेस लावतो. दिल्लीमध्ये हवेचा सेस आहे. हवा नीट व्हावी म्हणून यासाठी खर्च करतात. आता याच्या ज्या पेट्रोलच्या किमती ज्या ठरवल्या जातात त्या आहे बेस प्राइस, हे पेट्रोलची आहे. त्या बेस प्राइसवर त्याचा वाहतुकीचा खर्च, अधिक डीलरचं कमिशन, अधिक केंद्रीय टॅक्सेस, सेंट्रल एक्साईज, अधिक व्हॅट, राज्याचे टॅक्सेस आणि सेस, असं सगळं मिळून त्याची एक किंमत ठरते. दिल्लीमध्ये ₹19.40 एक दिल्लीमध्ये 19.40% व्हॅट आहे पेट्रोलवर आणि 16.75% व्हॅट आहे डिझेलवर, आणि त्यात ₹10 प्रति किलो लिटर या हिशोबाने एअर एम्बियन्स चार्जेस आहेत, म्हणजे सेस आहेत. आता दिल्लीमध्ये जर तुम्ही किमती पाहिल्या पेट्रोलच्या, उदाहरण देतो, तर डीलरला जे मिळते ते ₹55.66 मिळते. डीलरला, म्हणजे जेवढ्यात येतं ते डीलरपर्यंत. पुढे त्यात ₹3.77 कमिशन आहे. ₹19.90 सेंट्रल एक्साईजची ड्युटी आहे. ₹15.39 राज्य सरकारचा व्हॅट आहे. असं मिळून ते ₹94.72 पडतं. मी फक्त पेट्रोलचं सांगितलं. आणि जर तुम्हाला पर लिटर पेट्रोलची जर कॉस्ट पाहिली, बेस प्राइस जे तुम्हाला सांगितलं मी डीलरला, ती बेस प्राइस येते ते ₹55.66. ती ₹55.66 कशी काढली जाते? सर्वात पहिले क्रूडची कॉस्ट, जे क्रूड ऑइल आहे त्याचं जर कॉस्टिंग पाहिलं तर पेट्रोल जे आहे ते ₹40 पर लिटर पडतं क्रूडच्या किमतीनुसार. पुढे त्याला क्रूड मधनं पेट्रोल काढायला जो खर्च येतो तो जवळजवळ ₹5.66 प्रति लिटर येतो. आणि ज्या जे क्रूडच्या प्राइसी वर खाली जातात त्याला इन्फ्लेशन, त्याला बफर म्हणतात, की जर त्या किमती कमी वर झाल्या तर की त्याला त्याला एक कुशन म्हणून आपण काही ठेवतो, म्हणून ₹10 पर लिटर ठेवले जातात. असे ₹55.66 ही बेस प्राइस आहे. त्या बेस प्राइसमध्ये क्रूड प्रोसेसिंग चार्ज, फ्लक्च्युएशन जे होतं रेटचं त्याच्यासाठी ₹10 असं ठरवून ₹55.66. आता त्याच ₹55.66 वर जे टॅक्सेस लागतात मग त्यात डीलरचं कमिशन ₹3.77, ₹19.90 सेंट्रल एक्साईज, ₹15.39 व्हॅट, असं सगळं धरून ते ₹94.72 होतं. आता जर पेट्रोलच्या किमती ₹18 वाढल्या तर त्या बेस प्राइस मध्ये वाढतील. ते जर ₹18 ₹55.66 आता ते पुढे ₹73.66 होतील. मग त्याच्या अनुषंगाने त्याच्यावर ड्युटी वाढेल. त्यामुळे ₹94.72 हे जर ₹18 वाढलं पेट्रोल, तर तुम्ही समजून घ्या काय तुमच्या डोक्यात पडेल. पेट्रोल कुठल्याही अर्थी ₹100 च्या वर जाणार आणि डिझेल सांगता येत नाही.
डिझेल पण 100 रुपयाच्या वर जाणार, कारण पेट्रोल 18 रुपये आणि डिझेल 35 रुपये या भावाने जर वाढलं तर फक्त आपल्याला आता या महागाईला तोंड कसं द्यायचं हे पहा. सरकार तर आपलं तोंड काळं करते, त्यांना विचारून द्या, सोडून द्या. पण गरीब कसा जगेल? कारण पेट्रोलच्या किमती वाढल्या की सगळंच महाग होणार. भाज्या, पाल्या, किराणा, वाहतूक आणि हे सगळं महाग झालं की ते भरावं लागणार सामान्य जनतेला. त्यामुळे आता पहा, उकळात डोकं दिलं केवढंही मोठं मुसळ येऊ द्या, आपण करू काय शकतो? फक्त श्वास रोखू शकतो. तेच करायचं आहे. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचा. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.